मित्रांनो, तुम्ही जर का बटाटा, ऊस, टोमॅटो आणि अद्रक सारखे पिकांची जर का लागवड करत असाल तर आज हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. म्युरेट ऑफ पोटॅश हे जर का खत ऊस सारख्या पिकामध्ये, बटाटा सारख्या पिकामध्ये जर तुम्ही वापरत असाल तर आपण इथे एक थोडीशी चूक करत आहात. कारण की एमओपी या खतामध्ये आपल्याला त्याचं जर केमिकल फॉर्म्युलेशन तुम्ही बघितलं ते आहे पोटॅशियम क्लोराईड. त्याच्यामध्ये 60% आहे पोटॅशियम आणि 40% आहे क्लोराईड. आणि जेवढेही आपले साखर वर्गीय किंवा ज्याच्यामध्ये स्टार्च हा स्टोअर होतो असे जे पिकं असतात त्याच्यामध्ये जो क्लोरीन हा जो भाग आहे तर त्यामुळे जे साखर बनण्याची जी प्रक्रिया आहे कमी आणि नुकसान होताना आपल्याला जास्त दिसत आहे. दुसरा मुद्दा मित्रांनो, जे क्लोराईड आहे त्या क्लोराईडचा परिणाम असा होतो आहे की आपली जी ही जमीन आहे तर त्याच्यामध्ये सॉल्टचं प्रमाण अतिरिक्त झाल्यामुळे जे आपल्या जमिनीचे जे काही स्ट्रक्चर असतं तर ते स्ट्रक्चर आपल्याला त्या ठिकाणी पूर्णपणे ठिसूळ झालेलं दिसतं, डिस्ट्रॉय झालेलं दिसतं. त्या ठिकाणी व्यवस्थित जे काही आपल्याला क्लॉड पाहिजे, व्यवस्थित थोडेफार ढेकळं जे आपल्याला पाहिजे तर ते त्या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. पुन्हा या मातीचं जर तुम्ही परीक्षण केलं तर त्यामध्ये तुम्हाला असं कळेल की ज्या मातीमध्ये तुम्ही पोटॅशियम क्लोराईड हे जास्त वापर करतात तर त्या मातीमध्ये तुम्हाला सर्वाधिक इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी त्या मातीची वाढलेली दिसते, जेणेकरून पिकांमध्ये नको असणारा जो काही ताण निर्माण होतो तर तो पिकांना नकारात्मक परिणाम देतो. मग पोटॅशियम देण्यासाठी आपण मग दुसरा उपाय काय, याच्यापेक्षा दुसरं स्वस्त फर्टिलायझर कोणतं? बरोबर आहे मित्रांनो, पोटॅशियम क्लोराईड हे जे एमओपी ज्याला आपण म्हणतो हे खत सर्वात स्वस्त सोर्स आहे पोटॅशियमसाठी. परंतु आपण याचा पूर्णपणे जास्त वेळ वापर करू शकत नाही. त्याचं एक आपल्याकडं सोल्युशन आहे. ते म्हणजे काय की ज्यावेळेस आपण सर्वात पहिले ऊस लावतो किंवा बटाटा हे पीक लावतो तर सुरुवातीच्या काळामध्ये जेवढा टोटल आपला खत देण्याची प्रत्येक पिकाला गरज असते त्याच्यामध्ये जेवढं पोटॅशियमची गरज आहे त्याच्या 50% जो भाग आहे तो तुम्ही पोटॅशियम क्लोराईडने सुरुवातीच्या काळामध्ये द्या. आणि नंतर समजा एक ऊस पीक लागवडीनंतर जेव्हा तो 4 महिने 5 महिन्याचा होतो त्याच्यानंतर तुम्ही जेवढं काही जे काही न्यूट्रिएंट त्याला देशाल तर ते त्या ठिकाणी तुम्ही पोटॅशियम सल्फेट फॉर्म मधनं देणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये क्लोराईडचे कुठल्याही प्रकारचे तिथे अंश नसतात. त्यामुळे आपण पोटॅशियम सल्फेट हे खत आपण त्या ठिकाणी वापरावं, जेणेकरून नंतर जे की साखर बनण्याची खरी प्रक्रिया ऊसामध्ये चालू होते किंवा बटाट्यामध्ये समजा एक 45 ते 60 दिवसानंतर ज्यावेळेस बटाटाची खरी फॉर्मेशन स्टेज सुरू होते जमिनीखाली तर त्यावेळेस तुम्ही पोटॅशियम सल्फेट दिल्यामुळे त्याची ग्रोथ अजून जास्त व्यवस्थितपणे होते.